भूमिपुत्र अधिकारणी विधेयकातील भूमिपुत्र शब्दाला तीव्र विरोध झाला। त्यानंतर प्रमोद सावंत सरकारने या विधेयकातला भूमिपुत्र शब्द वगळण्याचं ठरवलंय। मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी राज्याला संबोधित करताना या विधेयकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या वेगवेगळ्या विषयांवरती पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलंय। ज्या राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसप ते काम केलें। द सेकंड विच इज द प्रायोरिटी विच इज द कोविड मॅनेजमेंट ते काम करीत आसा, आयज पर्यंत करीत आसा। आणि थर्ड थिंग इज द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आनी ह्युमन डेव्हलपमेंट। म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती सारकी नासतनाय कोविड मॅनेजमेंट व्यवस्थित करप आणि ताज्या उपरांत डेव्हलपमेंटाची गती खंयच न थारता ती फुडें व्हरप हें काम हांव गेली कंटिन्युअसली म्हणजे 2 वर्सां 3 म्हयने करीत आसा। हें खंयसरूच बंद पडूंक ना। जर खरोखरच हे बहुजन समाजाचं सरकार आहे तर बहुजन समाजाचे जे प्रमुख विषय आहेत ते सोडवण्यासाठी डॉक्टर प्रमोद सावंत काय करतायत? बहुजन समाजाचे जे खरे विषय आसा ते सोडोवपाकूय बी हांवें सुरवात केल्या। हांव जे मुळात म्हणटलो त्या खातीर थोडोसो वेळ लागता आनी ती वेळ ही खूब म्हत्वाची आसा। म्हणजे फाटल्या बजेटांतलो भूमी अधिकारिता बिल जर पळयलें जाल्यार म्हाका दिसता खरो लोकांचो म्हणजे खऱ्या नीज गोंयकारांचो जो प्रश्न आसलो त्यांच्या जागेच्या संदर्भात त्यांच्या घराच्या संदर्भात गेली कितलीशींच वर्सां तांच्यांनी जे घर बांदलां तें आजुनूय त्यांच्या नांवार जावंक ना। तो विशय आसतलो, कूळ मुणकारांच्यो केसीस आसतल्यो, तेज्याच बरोबर आमी म्हणटा की मूळ गोंयकाराक खंय तरी आपलें प्रतिनिधित्व मेळपाक जाय। ह्या सगळ्या विशयांक हांवें आत्ताची सुरवात केल्या। बट हें करता आसतनाच कोवीड ही महामारी आयिल्ल्या कारणान आमचें कॉन्सन्ट्रेशन लक्ष किंवा चड वेळ हो कोवीड मॅनेजमेंटान गेला। बट तरी सुद्दां म्हाका खात्री आसा म्हाजो सरकार हो 10 वर्सां 15 वर्सां जावन वचूंक ना। हांव परत म्हणीन म्हाका थोडोसो जर आजुनूय वेळ मेळ्ळो आसत जाल्यार बरेचशे विशय जे आसा हे हाताळूंकूय शकता। म्हाका जर लोकांनी आजुनूय बी म्हणजे फुडलीं 5 वर्सां दिली आसत जाल्यार मूळ गोंयकाराचो एकूय प्रश्न जो आसा हो सुटावो जायनासतना उरचो ना। 100% प्रश्न हे म्हज्या फुडल्या टेन्युअरान सुट्टले, कारण आतां म्हाका थोडोसो वेळ हो कमी मेळिल्लो आसा। लाडली लक्ष्मी हेज्या खातीर पयलीं इन्कम लिमिटूच नाशिल्लो। मुख्यमंत्र्यान सांगलेलें की गोंयचे आमचे खंयचेय चली तांणी लाडली लक्ष्मीचो अर्ज करचो, म्हणजे जो कोट्यांनी रुपया जाचे इन्कम आसा तोय बी लाडली लक्ष्मी अर्ज करतालो, कोट्यांनी रुपयाचे सांगता हांव, आनी लाडली लक्ष्मीचो 1 लाख मेळटालो। हां, आतांच्या घडीक सरकारान तेजेर इन्कम लिमीट घातल्या। आय थिंक इट इज 5 लाख इन्कम लिमीट घातल्या। म्हणून तर फुडले लोक जे आसा म्हणजे गरजवंता पर्यंत सरकार पावचें हें धोरण आसा म्हाजें, कारण जाका गरज आसा ताका मेळचें। ज्याचो इन्कम 3 लाखाच्या सकयल आहा त्याच गृहिणींक म्हणजे आमी आधार मेळचो म्हणून गृह आधार योजना आसा। मनोहर भाईन जेन्ना दयानंद सामाजीक सुरक्षा योजना सुरू केली, समाजातल्या विविध घटकां पर्यंत पावपाक जाय म्हणून ही योजना आशिल्ली, ताचो इन्कम लिमीट आशिल्लो वर्साक 24,000 रुपया। म्हणजे खरोच जो सिनियर सिटीजन आसा ताका आपल्याक खंय तरी 2 वेळचें अन्न आसतलें किंवा आपल्या वखदाक पयशे जाय म्हणून आसतले हें मेळचें। आनी तो इन्कम लिमीट पळयता आसतना तांच्यांनी त्या जाणटेल्या आवयचो आनी बापायचो ह्या दोगांचोच पळयल्लो। तांच्यांनी कदाचित तूं म्हणटा तसो तांचो जर चलो आशिल्लो जाल्यार ताजोय इन्कम धरूंक नाशिल्लो। म्हणून तर आज आमचो मामलेदार इन्कम दिता आसतना तो तेंचो फॅमिली इन्कम म्हणून दिता, म्हणून तो 24,000 आसा। पण हातूरूय बी जर कोणाचो कोण पेन्शन घेताले आनी परत दयानंद सामाजीक चालू केल्या, हितूरूय एक थोड्यो केसीस आशिल्ल्यो किंवा त्यो केसीस ह्यो आमी थंयसल्यान डिलीट केल्यो आनी आतां एक्चुअली त्यो लोकां पर्यंत पावता। विदाउट इन्कम लिमीट DDSSY कार्ड दवरला। आतां सगळ्या लोकां खातीर दवरला म्हटल्या उपरांत ऑल पीपल आर एलिजिबल। ज्या 4 घरांतल्या फॅमिलीक 2.5 लाख रुपया आनी 4 जाणांच्या वयर आहा ताका 4 लाख रुपया पर्यंत। ताजेर आमी बी आजून इन्कम लिमीट घालूंक ना आनी ताजो फायदो सरसकट लोकांक दिलो। जर फुकट मेळटा आसत जाल्यार कोण घेवचो ना। आर्थीक नियोजन राज्याचें हांवें वेवस्थीत रित्या केलां म्हणून तर म्हजेर बर्डन ना। तितूर वेगवेगळी म्हजी फायनान्शियल मॅनेजमेंट्स आसा। हांवें लोन रिशेफल्स केली, बाकीच्या पद्दतीन RXL प्लॅटफॉर्म यूज केलो। ह्यो सगळ्यो टॅक्निक्स वापरून आज राज्याचो आर्थीक बोजा जो सुद्दां आहा पळय न्ही हो खूब मोठ्या प्रमाणांत आमी जे इंट्रस्ट पेमेंट करताले तो कमी हाडलेलो आसा। कनेक्टिव्हिटीचा विषय सोडवता येऊ शकत नाही का? किशोर, हाजो डिटेलान हांवेनूय आनी ट्रायल बेसिसचेर हे GBBN नेटवर्क वापरप
हे आमी 5 पंचायतींनी सुरूय केले. बरेच जाण ह्या विशयाचेर उलयता. ताका कॅपेसिटी आसा, ताचो बँडविड्थ कितलो आसता आनी ताजेर कितलो पर्यंत आमी दिवपाक शकता. ताजी कॅपेसिटी ही खूब लिमिटेड आसा. हे ट्रायल बेसिसचेर करपाक नेत्रावळीच्या ग्रामपंचायतींत सांगे मतदारसंघात, केपें मतदारसंघात, वाळपय मतदारसंघात, काणकोण मतदारसंघात अशा 5 कडेन आमी वेगवेगळ्या 5 पंचायतींनी वायफाय कनेक्टिविटी दिली. बट ताजी एक्स्ट्रा कॅपेसिटी तेजे कडेन ना त्या GBBN नॅटवर्काचेर. तेजो बँडविड्थ तितकोच आशिल्लो आनी ताकाच लागून आमकां उरलेल्या सगळ्या पंचायतींनी अशा पद्दतीची वायफाय फॅसिलिटीज आमी दिवपाक शकनासले. ती जर दिवपाक शकताले जाल्यार आमी ऑलरेडी वायफाय कनेक्टिविटी त्या ग्रामपंचायतीच्या परिसरांत दिवपाची आमची तयारी आशिल्ली. ती तेजो कॅपेसिटी वाडोवची पडटली. म्हणून तर आत्तां आमकां दॅट इज कॅपेसिटी वाडप शक्य नाशिल्लें. म्हणून आमी टॉवर पॉलिसी करपाची फायनलायज केलें. टॉवर पॉलिसी करून 144 टॉवरांक आमी परमिशनूय दिलें आनी गव्हर्मेंट जागेनी आतां तर ऑलमोस्ट म्हटल्यार आमी 5% रेंट तेंच्यांनी भरचें, कारण ग्रामीण भागात कनेक्टिविटी दिवपाक कोण तयार जायनाशिल्ले. तेज्याय फुडले ती डिसिजन घेतली. लोकांनी जो मोबायल टॉवर घालूंक वयता पळय न्ही ताका आडोवचो न्ही अशें म्हाका दिसता. जाल्यार बरेचशे विशय हे सुटावे जातले. या सावंत नावाची काही जणांना एलर्जी झालेली दिसते. म्हणजे सावंत म्हणजे सावंतवाडी, आणि विरोधक तुमच्यावरती आरोप करतायत की हे सावंतवाडी सरकार आहे. काय म्हणजे या टीकेकडे तुम्ही कुठल्या नजरेनं बघता? म्हाका लोकांची कीव येता. म्हाका दिसता प्रत्येकाच्या सरनेमा उपरांत तो खंयचो आसा हें ठरोवप हें म्हाका तरी कळना. म्हाज्या म्हायती प्रमाणे म्हजो मुळात जन्मच हो म्हापसाच्या आजिलो हॉस्पिटलांत जाला. गेली कितलींशींच जनरेशन्स हांव कोठंबी गांवांत रावतां. ओके, म्हाजो जन्म फॉरेन कंट्रीन बीन जावंक ना. दुसरी गजाल म्हणजे गोंयकार मुळात आपली कुलदेवी खंयसर हाज्या वयल्यान डिसायड करतात. बरेचशे जाण राजकारणी सांगतात आपली कुलदेवी. म्हाजी कुलदेवी भगवती पार्शा म्हणजे पेडण्या गांवांतली, ही म्हजी कुलदेवी. ते आतां म्हाजें सावंत हें सरनेम आसप हितूर थोड्या जाणांक कित्याक सावंतवाडी दिसता हें म्हाका कळना. किंवा आतां बांदेकर सरनेम आसलो म्हणजे तो बांद्याचो हें आमी डिसायड करतले काय कितें. गेली त्या खातीर बऱ्याच जाणांक सरनेमा वयल्यान सावंतवाडी कित्याक दिसता हें म्हाकाय पटना. म्हणून तर कारण मुळात गेली कितलीशींच जनरेशन टू जनरेशन ज्या गांवांत कोठंबी गांवांत हांव रावतां ती म्हाजो इतिहास जरी हांवें काडून पळयलो आसत जाल्यार दोशी सायडींतल्यान म्हणजे म्हजे आई सायडींतल्यान म्हजो आजोबा हो फ्रिडम फायटर आशिल्लो. गोंयच्या स्वतंत्र लढ्यांत तांणी भाग घेतलेलो. आनी हांव मुळात म्हजे पप्पा हे जनसंघा पासून भारतीय जनता पार्टीचें काम करीत आयिल्ले. म्हणजे तेन्ना तेंच्यांनी विधानसभेच्यो निवडणुकाय तेन्ना खूब 78तल्यो निवडणुकाय तेंच्यांनी लढयल्ल्यो. सुरवाती पासून गोंयचो मुक्ती संग्राम तांकां खबर आसा, देशाचो मुक्ती संग्राम तेच्या लागच्यान पळयला. लोक सावंतवाडी कडेन कित्याक लिंक करता हें म्हाकाय खबर ना. मुख्यमंत्री जी कोकणी भाषा बोलतात त्याला त्याने नाव दिलंय को मराठी म्हणून. को मराठी हा काय प्रकार आहे? म्हाका दिसता किशोर बाब तूं पेडण्यां रावता आनी पेडणेच्यान जर काणकोण पर्यंत गेलो जाल्यार तूं कोंकणी बदलत येयल्ली पळयता. पेडण्यांतली कोंकणी ही मराठीक साम्य आसा. दिवचलेन थोडीशी कोंकणी उलयता हे थोडेशे मराठीक साम्य आसा. तूं एक्स्ट्रीम जेन्ना आमी सालसेतीन येता तेन्ना तेंची कोंकणी ही कंप्लिटली वेगळी आसतली. काणकोणकारांची कोंकणी वेगळी आसतली आनी सांग्याकारांची कोंकणी वेगळी आसतली. त्या खातीर कदाचित आनी म्हजें मूळ शिक्षण प्राथमीक शिक्षण हें म्हजें मराठीत जालां. त्या खातीर बरेचशे कोंकणीतले शब्द हांव कोंकणीन उलयता आसतना मराठीन येता आसतले. कारण बेजीक हांव शिकला तेन्ना हांव प्राथमीक शिक्षण हांव कित्याक म्हाका दिसता म्हाज्या बरोबरच्या एजींतले सगळेच जाण हे प्राथमीक शिक्षण तेंचें मराठीन जालां. त्या खातीर उलयता आसतना बरेचशे शब्द हे मराठीन येता आसतले. त्या खातीर थोड्या जाणांक ते कोंकणी म्हजी को मराठी म्हणपाची आसतली ते म्हाका कांयच फरक पडना. कारण शेवटी हांव कितें उलयतां ओके हें लोकांक कळटा म्हणून तेंच्या पोटान दुखता. स्वयंपूर्ण गोंय जी कॅम्पेन हांवें चालू केल्या ती शेवटच्या मनशा पर्यंत व्हरप, शेवटच्या गोंयकारा पर्यंत व्हरप आनी तितूरूच तर खऱ्या अर्थात गोंय स्वयंपूर्ण करप हाज्या खातीर काम करप. दुसरें अंत्योदय तत्वाचेर हें सरकार चलोवपाचो ध्येय तो हांवें सुरवाती पासून दवरला. त्या द लास्ट पर्सन इन दॅट कम्युनिटी परत एकदां म्हणजे त्या शेवटच्या मनशाची उदरगत जावपाक जाय.
म्हणून काम करप आणि तिसरें विच इज एन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचे वेरियस प्रोजेक्ट आसा जे अर्दवट स्थितीत आसा जे काही फावंडेशन स्टोन घालून ह्या वर्साचे गोवा एटरेट 60 म्हणून सुरू करपाचें आसा तेची सुरवात करप आणि सुरू आसतलें कंप्लीट करप ज्या पद्दतीन हांवें प्लॅनिंग केलां डिसेंबर पर्यंत ही सगळीं कामां सुरळीत रित्या चालीक लागतली. येणारी विधानसभा निवडणूक ही आपली शेवटची विधानसभा निवडणूक असेल अशी घोषणा मगोचे आमदार सुदीन ढवळीकर यांनी केली आहे. तरुणांना संधी देण्यासाठी आपण आणखी निवडणुका लढवणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावरून जोरदार चर्चा रंगली आहे. सुदीन ढवळीकरांची अखेरची निवडणूक. सुदीन ढवळीकराचो मोगो पक्षान निवडणूक लढोवपाचो हो लास्ट टर्म आसा. तरुणांना वाव देण्याच्या दाव्यात किती तथ्य. यंग जनरेशनाक आमी मुखार हाडपाची जबाबदारी घेतल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून अनेक दावे केले जातात. चर्चेत राहण्यासाठी कधी राजकारणाला रामराम करण्याचा तर कधी अखेरची निवडणूक असल्याचा दावा केला जातो. यापूर्वी अनेकांनी असे दावे करून पुन्हा निवडणुकाही लढवल्या. आता मगोचे नेते तथा मडकईचे आमदार सुदीन ढवळीकर यांनीही तसाच दावा केलाय. कुडचडेत मगो पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन ढवळीकरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. बरे मनशाक ह्या फावटी आमी फुडें हाडटले. आमकां मोगो पक्ष वयर येवपाक जाय. सुदीन ढवळीकराचो मोगो पक्षान निवडणूक लढोवपाचो हो लास्ट टर्म आसा हेंय हांव हांगा नमूद करता. कारण यंग जनरेशनाक आमी मुखार हाडपाची जबाबदारी घेतल्या. हो पक्ष यंग जनरेशना कडेन वचपाक जाय. ह्या खातीरूच आज आमचे जे ट्रेजरर आसा कार्याध्यक्ष आसा ते सगळे 65 एंड बिलो आसा. आणि पयलीं जशे 70-75 वर्सांचे आसताले तांच्या मार्गदर्शना सकयल ही सगळी टीम आमची कार्यरत आसा. आणि हांव सुद्दां मोगो पक्षाच्या केंद्रीय समितींत ना हेंय हांव हांगा नमूद करता. आणि ही केंद्रीय समिती जे डिसिजन घेतली ते फॉलो करपाचें काम म्हजें एज अ लिडर आणि हांव तें करतलो. त्या बद्दलूय दुबावना. हांव इतलेंच मागता आमी जें काम करतले ते ह्या धरती मातेच्या पुत्रां खातीर काम करतले. शब्दावर ठाम राहण्याची अपेक्षा राजकारण्यांकडून करण्यात काहीच अर्थ नाही. मात्र ढवळीकरांचं विधान खरं मानायचं तर त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तरुणांना संधी देत असताना हे तरुण म्हणजे नेमके कोण हा प्रश्न उरतोच. कारण हल्लीच्या राजकारणात फॅमिली राजचं आलेलं पीक पाहता ढवळीकर कुटुंबीय सुद्धा त्याला अपवाद असू शकत नाहीत. त्यामुळे पुढच्या निवडणुकीनंतर आपण पिछाडीवर राहून आपल्या मुलाचं म्हणजेच मिथिल ढवळीकर याचं पॉलिटिकल करिअर पक्क करण्याचा विचार ढवळीकर करत नसतील ना असा सरळ अर्थ काढता येतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून मिथिल ढवळीकर ज्या गतीनं समाजकार्यात सक्रिय झालेत ते पाहता मडकई मतदारसंघात सुदीन ढवळीकरांच्या राजकीय गादीचे वारस म्हणून त्यांनाच प्रोजेक्ट करण्याची मोहीम सुरू झाल्याचं स्पष्ट होतं. हा तर्क बाजूला ठेवून विचार केला तर तरुणांसाठी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा ढवळीकरांचा विचार हा कौतुकास्पद असाच आहे. किंबहुना अन्य वयस्कर नेत्यांनीही हा विचार करायला हवा असं अनेकांना वाटतंय. पण वय झाल्यामुळे राजकारणातून निवृत्त होताना आपल्या पुढच्या पिढीची राजकीय दृष्ट्या तजवीज करण्याची खोड राजकारणी कधी सोडतील हा प्रश्न अनुत्तरितच उरतो. कारण राणे, आलेमाव, मोन्सेरात, रवी नाईक आदींनी आपल्या पुढच्या पिढींची तजवीज आधीच करून ठेवली. त्यात ढवळीकर या आणखी एका नावाची भर पडेल. ढवळीकरांच्या या घोषणेची फलनिष्पत्ती ही अशी संकुचित असेल तर त्याला काडीचाही अर्थ नाही. मात्र मडकईतील एखाद्या ताज्या दमाच्या कार्यकर्त्याला त्यांनी पुढे आणलं तर मात्र तो इतरांसाठी मोठा धडा असेल. तसं घडण्याची अपेक्षा आपण नक्की करू शकतो. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. पणजी मनपाने पणजी बस स्टँडवरती कारवाई करत फळ विक्रेत्यांना हटवलं. या कारवाईचा फळ विक्रेत्यांनी निषेध केला असून या कारवाईबाबत त्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती. कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिक फळ विक्रेत्यांनी केलाय. गुरुवारी सकाळच्या सुमारास पणजी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बस स्टँडवरती जाऊन ही कारवाई केली आहे.
अचानक करण्यात आलेल्या या कारवाई विरोधात फळ विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही कारवाई का केली जाते आहे याबाबत काही फळ विक्रेत्यांनी विचारणा जेव्हा कर्मचाऱ्यांना केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. केटीसीने सांगितलं म्हणून कारवाई केल्याचं सीसीपीच्या कर्मचाऱ्यांनी म्हटल्याचा आरोप स्थानिक फळ विक्रेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे केटीसी आणि सीसीपी प्रशासन वेगवेगळ्या प्रशासकीय पातळ्यांवरती काम करत असल्याचंही फळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे. गेली 40 वर्ष जुनं काम हटवल्यानं लोकांचं मोठं नुकसान झालंय. आधीच कोरोना महामारीमध्ये लोकांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना त्यात धंदा नाही आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या फळ विक्रेत्यांवरती कारवाईचा बडगा का उगारला जातोय असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय. या कारवाईमागे षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात येतोय. नेमकी या कारवाईमागची कारणं काय आहेत हे सीसीपीने आम्हाला स्पष्ट करावं असंही विक्रेत्यांनी म्हटलंय. वेळच्या वेळी आम्ही भाडं भरत असूनही ही कारवाई का करण्यात आली असा सवाल काही फळ विक्रेत्यांनी उपस्थित केलाय. आता आमचो टाइम कितें आसा आख्खो वर्ल्ड जे पॅन्डेमीक कोरोना देवान आमकां आतां सद्याक दवरल्या आमी जगता धंदो काबार आमचोच न्हू हे सगळ्यांक खबर आसा हातून कांय लिपोवपाचें ना. अरे आमचे कशें चलता तें तरी पळया मरे. धंदो स्कुलां बंद कॉलेजी बंद लोकांक कामां ना कशें आमकां धंदो जातलो. रिटेलर आसा तो मांडवालो आसा तो सगळ्यांक वर्स्ट सफरर तरी हितून येता आनी तुमी तेंचे वस्तू काडटा. आमचे कडेन लोक आसा फुलां विकता फ्रुटां विकता ते आयचे हाडून आयज विकूंक जाय. तुमी तर काडूंक लागले आनी बंद केले आमकां विकपाचें. ते वस्तू आदींच आमचे पेड्यार जाता आनी आमचो मांडवाला हे सगळे फोन सिट्युएशन फ्रस्ट्रेट जावन तर सुइसायड केलो जाल्यार कोण रेस्पॉन्सिबल. कादंबा रेस्पॉन्सिबल काय सीसीपी रेस्पॉन्सिबल. आमकां एक्चुअली रेंट पे करपाक जायना पूण कितें आसा धंदो आसा आयज ना फाल्यां बरो जातलो म्हणून आमी विचार करून ते कशें इकडेन तिकडेन रीण काडून फारीक करता. जाल्यार आयज आमची अशी हालत करा. खरेंच हे मनीसपणाक लांछन सारकें. कोणाशी नाजार मागपाचो. म्हाका खरेंच आयज खरें कळकळून भितरल्यान हुमको येता. आयज जर पर्रीकार भाई आसलो न्हू मनहर भाई आसलो अशी पाळी आमच्या केन्नाच येवची नासली. कोण तरी वाली म्हणून आसलो पळय आमकां ह्या गोंयकारांक तो वाली गेलो कळ्ळें. आतां आमी कोणा कडेन वचपाचें. आं कितेंच सांगलें जाल्यार ते म्हणटा कितें म्युन्सिपाल्टीचे कदंबाचे ऑफिसर म्हणटा आमी म्युन्सिपाल्टीक दिला. अरे बाबा पूण आमी जे गोंयकार आसा हांगासर पोट भरता इतली वर्सां काम धंदो करून तेंकाय तुमी काम धंदो करपाक कशें तुमी हॅरेसमेंट करता. हे खरेंच ही मनीसपण न्हू. हे सारकें ह्युमॅनिटीक एक कलंक कहो पळय तसो लायला बारीक लोक जोडटा म्हणून गव्हर्नमेंट फाट बसता नाल्यार गव्हर्नमेंट कित्याक म्हणजे जोडून खाता. आमी जोडून हारीक करता म्हणून गव्हर्नमेंट आहा न्हू. नाल्यार बारीक लोकांक मारता जाल्यार. पणजीतील मोंद क्राइस्ट इमारत धोकादायक असल्याच्या कारणांवरून महानगरपालिकेनं थेट इमारतीवरती जेसीबी चालवून ती पाडून टाकली. मुख्य म्हणजे या इमारतीच्या भाडेकरूंना कुठलीही कल्पना न देताच हे कृत्य करण्यात आलंय. भाडेकरूंनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता तिथे 3 दिवसात भाडेकरूंकडे चर्चा करून तोडगा काढतो असं सांगण्यात आलंय. प्रत्यक्षात मात्र आजतागायत काहीच झालेलं नाहीये. मुंबई किंवा अन्य ठिकाणी धोकादायक इमारती कोसळून जीवितहानीच्या अनेक घटना घडल्या की आपल्याकडे लगेच प्रशासनाला जाग येते. राजधानी पणजीत अशा अनेक धोकादायक इमारती आहेत. मोंत क्राइस्ट ही त्यापैकीच एक. हल्लीच पावसामध्ये या इमारतीचा काही भाग कोसळला. महापालिकेने हीच संधी साधून थेट जेसीबीद्वारे ही इमारतच पाडण्याची कृती केली. विशेष म्हणजे भाडेकरूंना साधी नोटीसही यावेळी देण्यात आली नाही. या ठिकाणी अनेक भाडेकरू आपला व्यवसाय करत असून इमारत पाडल्यामुळे ते उघड्यावर पडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळाल्यामुळे भाडेकरू न्यायालयात गेलेत. तिथे ॲडव्होकेट जनरल यांनी 3 दिवसात भाडेकरूंकडे चर्चा करून तोडगा काढू असं सांगितलंय. पण आजतागायत काहीच झालं नाहीये. ही नेमकी महानगरपालिकेची कृती काय असा सवाल भाडेकरूंनी केलाय. सडनली आमी पळयलें की पुलीस आसा थंय मागीर कलेक्टराचे मनीस आसा आनीक CCPचो कमिशनर आसा आनीक उडोवपाक लागले म्हणजे JCB घेवन ते डेमोलिश करपाक लागली बिल्डींग. आनीक सगळ्या थंय आमी सगळे हाल्ले थंय कित्याक जाणां तुवें कितें चल्लां काय म्हणून. आमी ऑर्डर मागली. ऑर्डर नाशिल्ली हांचे कडेन कसलीच. आनीक मागीर पळयलें जाल्यार थोडे करून पुलिसांचो आमकां धाक दाखोवन हें दाखोवन त्यो अर्दी बिल्डींग उडयली ऑलमोस्ट. आनीक म्हज्या गुदांवा कडेन पसून पावले आनी वयल्यान म्हजो गुदांव डॅमेज केलो कळ्ळें न्ही. आनीक आतां तुमी थंय पळयत जाल्यार सगळी म्हणजे टोटल डॅमोलिश केल्ली आसा ती. ऑलमोस्ट 40% बिल्डींग डॅमोलिश जाल्ली आसा. आनीक मागीर आमी कितें केलें आमी सांजचे तांणी बंद करतकीर मागीर रातचे आमी सगळो मुवमेंट केलो हांवें एक बाकीच्यांनी. आनीक हांव कोर्टान गेलो हायकोर्टान आनी दुसरे दिसा कोर्टाक ते लागले मॅटर. आनीक ताणें जजान सांगलें की
हे जितलें आसा पळय स्टेक होल्डर्स तांकां घेवन CCPन बसचें पडटलें. सो आमी कलेक्टराक सांगलें आनी मागीर आमी कलेक्टरा पर्यंत जेन्ना गेले तेन्ना कलेक्टर उडवा उडवीची उतरां दिवपाक लागलो, कित्याक ताका ऑर्डर मेळूं नाशिल्ली हाजी हायकोर्टाची. सो आमी मागीर कितें केलें, आमी सगळे परत मेळ्ळे आनीक मागीर 2 दिसांनी दुसरे तो कलेक्टर कितें म्हणपाक लागलो की 5 दिसां भितर आमी बिल्डींग उडयतले, तुमी सगळें जितलें आसा तितलें काडा तुमचें. दिस इज एब्सोल्यूट नॉनसेन्स एंड वी प्रोटेस्ट दीस. इट्स अ हेरिटेज बिल्डींग अशी उडोवप, मात तरी मनीसपण आसपा जाय हांकां. कांयच म्हणजे इमोशनूच ना, कांयच ना, म्हणजे आपल्याक जाय तें करपाची अशी प्रवृत्ती जाल्या हांगा. राज्य सरकारनं एका बाजूला घरं कायदेशीर करण्यासाठी विधानसभेमध्ये भूमी अधिकारिता विधेयक आणलं, तर दुसरीकडे CRZ उल्लंघनाच्या नावाखाली भूमिपुत्रांची घरं जमीनदोस्त करण्याचा प्रकार घडलाय. वाडी कांदोळी इथं नाईक कुटुंबियांचं घर पाडण्यात आल्यानं संताप व्यक्त होतोय. पाहुयात या संदर्भातील सविस्तर वृत्त. भूमिपुत्रांची घरं जमीनदोस्त, मग विधेयक कोणासाठी? भूमिपुत्र म्हणटा मरे चळवळ भेटुची हे गोंयकारांक आतां गोंयकार रस्त्यार पडले पयले पळय. परप्रांतीयांच्या मतासाठी राजकारण्यांची मिलीभगत. वोटिंग इलेक्शनाक हेका लागून तेंची घरां उरले आनी हेची घरां कोणत्याय. वाडी कांदोळीत एक घर पाडण्यात आलं, त्यावरून किनारपट्टी भागातील लोकात संताप आहे. नाईक कुटुंबियांच्या पूर्वजांनी 1968 साली घराचं बांधकाम केलं. त्यानंतर 1983 साली पंचायतीकडून सर्व परवानग्या घेऊन घराची दुरुस्ती करण्यात आली. तरीही घर CRZ मध्ये येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. राष्ट्रीय हरित लवादानं बाजू मांडण्याची संधी न देता एका सुनावणीत बांधकाम मोडण्याचा आदेश दिला. बांधकाम जमीनदोस्त करण्याआधी 3 दिवस पूर्वसूचना देण्याचा आदेश दिला होता, पण CRZनं पूर्वसूचना दिली नाही असा आरोप अनुजा नाईक आणि पूजा नाईक यांनी केला आहे. आमच्याकडे 68च्या टॅक्स असा या घराचो जो मोठा आता चालू असा. हे 83 चे पंचायतीचे लायसन्स आसा आणि बांधपाक घेतलेला रिसिप्ट असा 1983 ची. पण कशे मोडू शकतात ते? आमच्या भाटकाराकडसून दिल्लीकारांनी घेतला हे भाट आमकां कळनासतना. हांव एक तांकां सांगूंक सोदता दिल्लीकारांक, ह्यान फुडें आमी तुमचे कडेन कॉम्प्रोमायज करचे ना. तुमी आमकां थंयच मारा आनी फाल्यां आमचो जीव गेलो जाल्यार सगळो ब्लेम तेंचो. मायकल हा भितर आमचो CM पासून भितर हा, सगळे पयलींच जाल्ले. हे फक्त आतां दाखोवप जाला शो. हे दिल्लीकार आयज आमकां त्रास करता, फाल्यां तुमकांय हा. उठात. हांव कितलींच वर्सां जालीं ह्या घरान रावता, म्हाका रावपाक आनी घर ना. आनी आयज येयला आनी तेंच्यांनी डायरेक्ट म्हाका मोडटा म्हणून सांगलें. म्हाजें बी सामान सगळें रस्त्यार येयल्लें आसा. आतां सगळें सामान असल्या पावसान ते आतां अशें करता आनी सगळें सामान आतां ते थोडे भायर काडला, थोडे भितरूच आसा. आनी ते आतां सगळे दारां हे आसा सगळे म्हाजे घर आतां तेंच्यांनी स्टार्ट केले ऑलरेडी मोडपाक. आनी हे पळय नवे घर आसा ते मोडूंक पळयनात. ते हे दिल्लीकारांनी घेतलेले आसा. आमच्याहून आतां 18 बांदलेले घर हे. आनी आमचे इतले पयलींचे घर तुमी घराकूच पळोवन सांगा आमचे कितले पयलींचे घर पळय ते. आनी मागीर हे करात पळया तुमी हे घरा कित्याक आमकां गोंयकारांकूच कायदे लागता. हे तो उरोंक ना गरिबांक, कांयच उरोंक ना कायदो. सारकी कन्स्ट्रक्शनां आसा तांकां कोण कित्याक हात लायना? ती व्हडल्या लोकांची म्हणून मिनिस्टरांची म्हणून हात लायना तांकां. आनी आमकां गरिबांक सतयतात तुमी. आमकांच कायदे लागता गरिबांक. CRZ प्राधिकरणानं अतिक्रमण हटाव पथकाच्या सहाय्यानं मंगळवारी 4 बांधकामं पोलीस आणि दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जमीनदोस्त केली. ही बांधकामं जर CRZच्या हद्दीत येत आहेत, तर बाजूची दिल्लीकरांची आणि किनारी पट्ट्यापासून अवघ्या 10 मीटरवर बांधलेल्या परप्रांतीय व्यावसायिकांची बांधकामं का पाडली जात नाहीत असा सवाल हे स्थानिक करतायत. कुळ मुंडकार कायद्याअंतर्गत खटला सुरू असताना इथल्या आजी माजी आमदारांनी जमीन दलालाची भूमिका बजावून ही जमीन बेकायदेशीररित्या दिल्लीतील एका बिल्डरला विकली. आता सरकारी यंत्रणेच्या मदतीनं नीज गोमंतकीयांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप होतोय. आम्ही कितें घाटी रे भूमिपुत्र म्हणटा मरे चळवळ भेटुची गोंयकार रस्त्यार पडले पयले पळय वळच्या. आतां इतली घरां बांदलेली सगळे मायग्रंट आनी हे आमचे घाटी सगळे आमी फाटल्या दिसांनी तेंकां सांगलेले ही घरां तुमी बांदले ती मोडा म्हणून. वोटिंग इलेक्शनाक हेका लागून तेंची घरां उरले आनी हेची घरां कोणत्याय. अकोलो कायदो आयज सरकार खंय दिला? आयज जाणून सदांच सांगतालो बीजेपी सरकार म्हणटालो. आयज खंय पावले तुमचे वॉर्ड मेंबर आनी सरपंच आनी मायकलो भोव कानान बेऱ्यापणां करताय. आयकूंक नको. हांगा तेंकां मातशें तरी हेल्प करपाचो. आमी गोंयकार म्हणून आमी घाटी जाले आतां.
आनी घाटयांक गोंयकार गेले. हे सगळे मेळोन आहा. हे गोंयकारां भुमिपुत्र म्हणून आख्खे सगळे गोंयान दुसऱ्या काबार करूंक सोदता आनी हे सगळे गोंय आमचे विकूंक भायर सरल्या. हांगासर इकले हांगासर जायते इलिगलिटी चलता. वड्ड्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आसतना तिचर घरां बांदिता. ब्लेस फेर्नांडीस, मायकल लुबय सगळे इनवॉल्व आमच्या गोंयकारांचे रस्त्यार हाडले. आयज आमच्या गोंयकारांक इतले दूख दिसता. आमी हेंचे आवाज आयकना फुडें आमी धांवन येयले. आमच्या गांवचे भाव धांवन येयले. कित्याक आयज तेका फाल्यां म्हाका इतले हांगासर इलिगलिटी चल्लेली आहा. पंचायत मायकल लोबो तुका सांगूंक सोदता, पळय काल तुजेशी न्हेयली, तुवें जाय जाल्यार तुवें कितें करूंक जातालें आमच्या गांव भयणीक. तूं म्हणटा आपल्याक खबर ना एटलिस्ट तेणें तुका येवन तुमचेर विचारलें, तुका कांयच जायना आनी तूं वोटिंगाक खंयच्या तोंडान ह्या कळंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन येतलोय. केवळ कांदोळी आणि कळंगूटमध्येच नव्हे तर किनारपट्टी भागातील जमिनी बिल्डर आणि परप्रांतीय धनदांडगे घशात घालतायत. त्याला सरकारी यंत्रणांची असलेली फूस लपून राहिलेली नाही. सरकारनं आणलेलं भूमी अधिकारिता विधेयक घरं कायदेशीर करण्यासाठी 30 वर्षांचा अधिवास गृहीत धरतं. मग 1968 सालापासून राहणाऱ्या नाईक कुटुंबियांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोचत नाही का? पैसेवाल्या परप्रांतीयांना पाठीशी घालताना मूळ गोमंतकीयांना किनारी भागातून हुसकावून लावण्याचं हे षड्यंत्र तर नाही ना, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. सरकारनं आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. कांदोळीहून उमेश झरमेकरसह सचिन खुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. भरधाव डंपर अंगावर येताच तरुणांना दुचाकीवरून उडी मारली आणि त्यामुळे त्याचा जीव वाचलाय. पेडणे तालुक्यातील धारगड इथं हा अपघात घडला होता. या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिकांनी संतापही व्यक्त केला होता. हो 2 धाम्याकडलो तो फ्लायओव्हर ब्रिज हा 2.5 करोडाचो फ्लायओव्हर ब्रिज आसलो, तो बाबू आजगांवकारान कॅन्सल केला. हेचे पयलीं असे 2 मेजर एक्सिडंट जाल्ले, ते बाबडे वाटावले आनी आज ही मोटरसायकलवालो बाबडो उडकी मारल्या म्हणून वाटावला. तर सो फाटीं लॉकडावना पयलीं हांवें जवळ 3 महिने लागून RTI मागून डॉक्युमेंट काढलेले फ्लायओव्हर ब्रिजाचे आनी हांव हायकोर्टान केस घालपाक रावलो, पण लॉकडावना खातीर उरली. आतां 15 ऑगस्ट जावच्या पयलीं हांव मागता बाबू आजगांवकाराक की हो फ्लायओव्हर जो तुवें कॅन्सल केला तो आदी पयलो आसलो तसो फ्लायओव्हर ब्रिज बांदपाचो, नाजाल्यार सीएमान 15 ऑगस्टाक हांगासर फ्लॅग होस्टिंगाक येतलो पात्रादेवी, त्या वक्तार अनावन्स करपाचें की हो फ्लायओव्हर ब्रिज आसा तो आपण हांगासर परत कन्स्ट्रक्शन करतलो म्हणून. नाजाल्यार आमी 15 ऑगस्ट जाल्या उपरांत आमी हायकोर्टान केस घालतले. आमी डॉक्युमेंट सगळे रेडी करून दवरलेले आसा. हें आतां आमकां भोगचें पडटा आनी हेचे फुडें आमकां अशें भोगचें पडटलें. आनी हेचे पयलीं खूब लोक अशे वाटावल्यात एक्सिडंटांतून. तर हेचे फुडें अशें जावचें न्हय म्हणून हो फ्लायओव्हर ब्रिज जर जायना जाल्यार अशी लोकांची हालत जातली. सदांच आमी बोवाळ घालता कित्याक हायवेन आमची वाट लायल्या. आमच्या पेडण्याची कंप्लीट फ्रॉम पत्रादेवी ते धारगळ हे आयचे ज्वलंत एक्झाम्पल पळयात. जर फ्लायओव्हर जर आसलेलो ही गत जावची नासलेली. फ्लायओव्हर ना, खंय अंडरग्राउंड ना. अंडरग्राउंड कितले पयस दवरला, 1 किलोमीटर चलतले मनीस थंयसून आनी क्रॉस करतले. ह्योच तो प्रॉब्लेम, ह्योच तो विकास बाबून. हे बाबूक हे कळना, ही सादी गोष्ट कळना की हयसर जर फ्लायओव्हर ना जाल्यार कशें जातलें हयसर. एक तर हे जे रोड केले ते इनकम्प्लीट आसा. हे इन्सिडंट जातात ते कितलेशेच जातात, 1 आनी 2 जावंक ना. कितल्या जाणांचेच अशे त्रास जाले. अशेंच आमी पळोवपाचे, हीच ती हत्या जाता आमची ती. आतां ह्यो भुरगो फाल्यां आनी कोण भुरगे येतले. रोड कसो क्रॉस करपाचो, जाणट्यांनी कसो करपाचो हे रोड. हे इतली अक्कल नासली ताच्या खातीर कित्याक कॅन्सल केलो. म्हाजें जाल्यार म्हणणें आसा की जर हेंच्यांनी मुख्यमंत्री हेचेर लक्ष घालचें आनी आमकां फ्लायओव्हर जाता तितले बेगीन दिवचे. 15 ऑगस्टा पयलीं करची ही सगळ्या लोकांची, सगळी जनतेची मागणी आसा. जे हांगा गांव आहा तुये काराबो मोस्टले व्हेकलांक वचपाक कशें प्रोविजनच केल्लेली ना. आयज जर हांगा फ्लायओव्हर आसलेलो जाल्यार त्या लोकांक येणा जाण्याक खंय तरी बरें पडटलें आसलें. आयज कशा पद्दतीन वयतलो हेचें प्रोविजनच ना. हे जर हायवे कंप्लीट जातलो तेन्ना हांगा त्या लोकांनी कशें वचप, एक रोड क्रॉस करूंक कशें भुयारी मार्ग सुद्दां ना. आयज आमी सरकाराच्या नजरेन हाडून दिता की खंय तरी पत्रादेवी ते हांगा धारगळ पर्यंत खंयच प्रोविजन केल्लें ना. इवन मोपा सुद्दां ते उगडे सुद्दां लोकांक वचपाक एक वचपाक हे सायडीन त्या सायडीन वचपाक खंय तरी प्रोविजनच केल्लेली ना. फाल्यां इस्कॉलाची भुरगीं येवतली आनी कशी क्रॉस करतली हो प्रश्न सुद्दां जाल्लो आसा. आयज हे गजाली जायत रावतले, आमी अशें उगीच रावले जाल्यार जावचें ना. खंय तरी डायव्हर्जन सुद्दां बोर्ड सुद्दां ना. इतकी निष्काळजीपणा ह्या रोडार चल्लेली आसा. कोविड महामारीमुळे बराच काळ बंद असलेली आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा पुन्हा सुरू झाली आहे. शुक्रवारी दाबोळी विमानतळावरून गोव्याहून UAEला पहिलं आंतरराष्ट्रीय विमान रवाना झालं. देशांतर्गत पर्यटन व्यवसाय वाढत असल्याची माहिती विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली आहे.
UAE has opened its airports for certain class of passengers, and that order has come on 5th of August. So one of the requirement was that the passengers who are going to the UAE, they should get rapid antigen test done 4 hours before. So today morning, the first flight carrying 30 passengers have left for UAE. So arrangements had been made at the airport in MLCP for carrying out the rapid antigen test of those passengers who wish to travel, and that has been done very successfully, and we are expecting that in coming times this number would further increase. Air Arabia is operating that flight basically, so they are bringing in passengers as a repatriation flight from Sharjah, and today morning they brought 163 passengers. This was highest since the time they have started their operations. They restarted their operations at Goa airport, and 30 passengers have gone today. So let's see. As already known to everybody that Goa airport has always been open even during the hardest of the times in this pandemic. So we are functioning to the best of our efforts and trying to provide whatever best Airport Authority of India can provide to the passengers for their ease and smooth movement from this place. So today I have heard that UK is also planning to put India in the orange list from the red list. So now how things take shape will depend upon the times which are going to come. See, whatever situation we are facing right now is not going to be there forever. So future plans cannot be dumped just because of what is happening right now. We have got plans for future. We are planning to cater in the best possible manner for next 10-15 years. So that's why this extension of the terminal building which we are taking up is duly taken up. But only thing is that impact of pandemic coupled with the monsoon season right now, so the progress is little slow. But as soon things turn normal, we are all prepared up and geared up to take up this project and provide the extended building into the use, so that our capacity is increased, passenger facilitation is increased, and we make the optimal use of our infrastructure at Goa. And Goa has got a lot of potential as far as air travelers are concerned. So we don't foresee that there is any reason to worry about it, because we are investing in the future. Yeah. The present may look bit scary or maybe bit grey, but future is bright. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.